सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संग्राम आहे. मी आता 8वी मध्ये शिकत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या दिवशी भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले ते म्हणजे प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी फक्त तिरंगा फडकायचा नाही तर प्रत्येक भारतीयांच्या आत्मसन्मानाला सलाम करण्याचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपले स्वतःचे संविधान स्वीकारून जगाला सांगितले. आता भारत स्वतःच्या कायद्याने, स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे. आज आपण त्या संविधानाचे छायाचित्र आहोत. ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही, ते कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्व नागरिकांना समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते. जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्व भिंती पाडून मी आधी भारतीय ही ओळख देणारे संविधान आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे राजा जनता असते. ते कोणी जन्माने मोठा नसतो, तर आपल्या कर्तृत्वाने मोठा असतो. शेतात काम करणारे शेतकरी असो, शहरातील वैज्ञानिक, हातात झाडू घेऊन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी असो, देशाचे पंतप्रधान, सर्व कायदा पुढे समान हीच खरी लोकशाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य वीरांनी रक्त सांडले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी यांनी केवळ स्वातंत्र्य नव्हे तर सन्मानाने जगण्यास हक्क मिळवून दिलेला आहे. स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचे काम आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या हातात आले. तेथूनच प्रजासत्ताकाची खरी परीक्षा सुरू झाली. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, तिरंग्याला सलाम करतो त्यामागील मूल्यांना जगतो का, संविधानाची पूजा करतो त्यातील कर्तव्य पाहतो का. जर उत्तर होय असेल तर आपण खरे प्रजासत्ताकवादी असो. चला आजच्या या पवित्र दिवशी एक संकल्प करूया. मी माझ्या देशासाठी प्रामाणिकपणे वागेन, संविधानाचा सन्मान करेन आणि भारताला सर्वोच्च राष्ट्र बनेल. जय हिंद, जय भारत.